नमस्कार. चला तर मी कल्पना माझ्या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आता ह्या ठिकाणी आपण उडद डाळ घेतलेली आहे, ती आपल्याला परफेक्ट मेजरमेंटसोबत घ्यायचे. तर ह्या ठिकाणी एक वाटी घेतलेली आहे, तुम्ही कुठल्याही वाटीने घ्या. आता एक वाटी आपण पूर्ण वाटी भरून जी आहे ती उडदाची डाळ घेतलेली आहे. आता ही वाटी आपण आता ह्या भांड्यामध्ये टाकून द्यायचे. त्याच वाटीने काय करायचे, तांदूळ घ्यायचे. ह्या ठिकाणी मी रेशनचे तांदूळ घेतले. तुमच्याकडे जे अवेलेबल आहेत ते घेतले तरीसुद्धा चालतात. आता ह्या ठिकाणी एकूण आपण ह्या ठिकाणी 3 वाटे इतके तांदूळ घेतलेले आहेत. 1 चमचा आपण ह्या ठिकाणी मेथ्या घेतलेल्या आहेत. आता सर्व जिन्नस आपण मिक्स करून घेणार आहोत. मिक्स करून घेतल्यानंतर काय करायचे, पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे. आता ह्यात पाणी टाकायचे. चला तर आपण ह्यात पाणी टाकलेलं आहे. 2 वेळेस आपल्याला पूर्ण धूळ जी आहे ती पूर्ण निघून जाईल. अशा पद्धतीने आपण आता हे धुवून घेणार आहोत. आता ह्या ठिकाणी तांदूळ डाळी आपल्या धुवून झालेल्या आहेत, स्वच्छ धुवून घेतलेले. आता काय करायचं आहे, पूर्ण भरून आपण इतकं पाणी टाकून देणार आहोत की आता भिजण्यासाठी आपल्याला एक 6 तासासाठी आपल्याला हे असंच ठेवायचे. आता हे दुपारी मी भिजत ठेवलेलं होतं. आता ही संध्याकाळची वेळ आहे. आता काय करायचं, आपल्याला 6 तास झालेले तर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याचं चांगलं वाटण तयार करायचं. जितकं जमल तितकं आपण ह्याला लहान आकारातच वाटून घेणार आहोत. नुसते तांदूळ आपल्याला काढायचे आणि त्यात थोडं आपण अर्धी वाटी इतकं पाणी टाकून काढून घेणार आहोत. पाहू शकता ह्या ठिकाणी अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण पेस्ट टाईप आपल्याला बनवून घ्यायचे. आता इथे जे पीठ आपण काढलेलं एखादं मोठं भांडं घ्यायचे आणि त्या भांड्यामध्ये आपण सर्व पीठ जे आहे ते पूर्ण टाकून दिलेलं आहे. आता ह्या ठिकाणी पूर्ण पीठ जे आहे, तांदूळ जे आहे ते आपलं काढून झालेलं आहे. पाहू शकता मस्त पीठ झालेलं आहे त्या. तर अशा पद्धतीचीच आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवायचं. जास्त पातळही नाही, जास्त खूप घट्टही नाही. आता काय करायचं, आपलं कुठलंही यात मीठ वगैरे सोडा वगैरे काहीच टाकायचं नाही. आता आपण झाकण ठेवलेलं आहे आणि पाहू शकता ह्या ठिकाणी मी रात्रभरासाठी हे पीठ झाकून ठेवलं होतं आणि इतकं छान हे पीठ फॉर्मर झालं आहे. तुम्हाला सुद्धा पाहताच लक्षात येत असेल. छान पीठ जे आहे ते हलकं फुगलेलं आहे. एकदम छान जाळी पडलेली आहे. मऊ लुसलुशीत आपल्याला ह्या पिठापासनं भरपूर असे आपण पदार्थ आता ह्या ठिकाणी बनवू शकतो. जसे की इडली, आप्पे, डोसे, कुठलाही तुम्हाला साऊथमधला जर पदार्थ बनवायचा म्हणजे ह्या पिठापासून अगदी छान तयार होऊ शकतो. तर आपल्याला आज ह्या पिठापासून काय बनवायचं ते आता आपण पाहूया. नेहमी तर आपण इडलीचं पीठ तयार करतोच, पण खूप जणांचं पीठ फुगत नाही, इडली चपटी होते, आप्पे फुगत नाहीत, अशी खूप शिकायत असते. आता ह्या ठिकाणी आता आपण मीठ टाकून घेतले तर आपण ह्यात सोडा वगैरे काहीही टाकलेलं नाही. मीठ टाकल्यानंतर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता ह्यामधलं जर तुम्ही अर्धं पीठ आप्यासाठी किंवा अर्धं पीठ इडलीसाठी काढून ठेवलं तरीसुद्धा चालते. आता आपल्या पूर्ण पिठाच्या इडल्या बनवून इडली पाहिल्यानंतर तुम्हाला सुद्धा लक्षात येईल की पीठ किती परफेक्ट झालं आहे. इडली आपली मार्केटपेक्षा सुद्धा भारी आणि मस्त लागते. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. पूर्ण आता इडली पात्रामधल्या प्लेटला आपल्याला सुरुवातीला तेल लावून घ्यायचे. आता तेल लावून झाल्यानंतर आपण पूर्ण इडलीचं बॅटर जे आहे ते आता हे टाकून देणार आहोत. आता इडली पात्रामध्ये पीठ आपण पूर्ण टाकून दिलेलं आहे. गॅसवरती आपण भांडं ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी. आता त्यात पूर्ण प्लेट आपल्याला ठेवून घ्यायचं आणि 15 मिनिटासाठी आपल्याला हे लो टू फ्लेम करून आपण हे झाकून ठेवणार आहोत. आता इडलीसोबत खाण्यासाठी चटणी किंवा सांबार तर लागतंच, पण ह्या ठिकाणी मी सांबार तुम्हाला कसं बनवायचं ते सुद्धा तुम्हाला आता मी लगेच दाखवणार आहे. तर ह्या ठिकाणी आपण काही डाळी घेतलेल्या आहेत. मिक्स डाळीपासून आपल्याला ह्या ठिकाणी आज सांबार बनवायचे. तर आता ह्या ठिकाणी तूर डाळ घेतलेली आहे, मूग डाळ घेतलेली आहे, मसूर डाळ घेतलेली आहे आणि मिक्स करून घ्यायचे आणि तीसुद्धा डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे. आता धुवून झाल्यानंतर आपल्याला काय ह्यात आपल्याला काही भाज्या टाकून घ्यायच्या आहेत. तर सुरुवातीला ह्या ठिकाणी टोमॅटो घेतला आहे, टोमॅटो कट करून घ्यायचे. आता इथे टोमॅटो कट करून झाला की आपण लगेच ह्या ठिकाणी कांदा घेतलेला आहे. कांदासुद्धा आपल्याला ह्यातच कट करून टाकायचे. सांबार बनवण्याची प्रत्येकाची पद्धत जी आहे ती वेगळी असते आणि प्रत्येकजण वेगळ्या पद्धतीनं हे सांबार बनवत असतं. पण अगदी झटपट आणि कमी साहित्यामध्ये आपण सांबार कसं बनवतो ते पाहिलेलं आहे. ह्या ठिकाणी कांदा आणि टोमॅटो टाकले, डाळी टाकलेल्या आहेत, पाणी टाकायचं आणि 3 शिट्ट्या आता ह्या ठिकाणी आपल्याला करून घ्यायचे. तर आता डाळ आपली चांगली शिजलेली आहे, 3 शिट्ट्यासुद्धा झालेल्या आहेत. थोडं डाळीला आपल्याला मॅश करून घ्यायचे. तर ह्या ठिकाणी आपण थोडंसं गरम पाणी टाकून घेतलेलं आहे. अर्धा ग्लास इतकं आपण गरम पाणी टाकलं आहे किंवा तुम्हाला कोणत्या पद्धतीने बनवायचे घट्ट पातळ त्या पद्धतीने आपल्या ह्यात पाणी टाकून घ्यायचे. आता गॅसवरती आपल्याला कढई ठेवायचे. आता इथं मी 4 ते 5 चमचे इतकं तेल टाकून घेणार आहे. तेल छान गरम झालं की 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे टाकून घ्यायचे.
त्यानंतर आपण थोडासा कढीपत्ता टाकलेला आहे. लसूण अद्रकची पेस्ट टाकून घ्यायचे. आता जी डाळी आपण शिजवून घेतले आहेत त्या आता आपण ह्यात टाकून देणार आहोत. आणि लगेच आपल्याला ह्यामध्ये काही मसाले टाकून घ्यायचे. 1 चमचा लाल तिखट टाकलेला आहे, पाव चमचा हळद टाकून घ्यायचे, अर्धा चमचा आपण गरम मसाला टाकलेला आहे. सांबर मसाला सुद्धा आपण 1 चमचा टाकला आहे, ते स्किप झालेलं आहे, तुम्ही नक्की टाका. अगदी मस्त खमंग वास येत आहे, घरभर वास पसरलेला आहे. आता ह्या ठिकाणी आपण अर्धा ग्लास आणखीन पाणी टाकलेलं आहे. ह्यात पाणी गरम करून टाकायचे. वाव, मस्त आपलं सांबर मस्त तयार झालं आहे. कमी साहित्यामध्ये झटपट आणि वरतून मस्त अशी ताजी अशी कोथिंबीर टाकून घेतलेली आणि एक उकळी काढून आपल्याला ह्या ठिकाणी आता गॅस बंद करायचे. चला, तर आता सांबर तर तयार झालेलं आहे. तर आपल्याला इडली बनवून घ्यायचं आणि इडली पाहायचं आपल्याला कशी बनलेली आहे ते. तुम्हाला सुद्धा पाहताच लक्षात आलं असेल, मस्त मऊ लुसलुशीत आणि गुबगुबीत आपली ही इडली बनवून तयार झालेली आहे. आता चला, इडल्या तर आपण आता प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. आता सुरुवातीला मी ह्यामधली एकच प्लेट बाहेर काढणार आहे, कारण आपल्याला गरम गरम इडली खायला सर्वांनाच आवडते. त्यामुळे फक्त प्लेटमध्ये आता मी एक प्लेटमधल्या 4 इडल्या ज्या आहेत त्या काढून घेईन. तुम्हाला सुद्धा पाहतात लक्षात आलं असेल, मस्त गुबगुबीत आणि लुसलुशीत आपली इडली बनवून तयार आहे. मार्केटपेक्षा सुद्धा भारी आणि स्वच्छ पद्धतीनं घरच्या घरी तुम्ही अशा इडल्या जर बनवून सर्वांनाच आवडतील. मग तुम्ही बाहेरची इडली खायचं सुद्धा बंद करताल. इतकी स्वच्छ आणि छान इडल्या आपल्या घरच्या घरी तयार होतात. आता सर्व इडल्या ज्या आहेत त्या मी आता काढून घेणार आहे आणि प्लेटमध्ये लगेच लावून घेणार आहे. जे सांबार आपण बनवलं ते सांबार सोबत घेतलेलं, मी ह्या ठिकाणी चटणी बनवलेली नाही. चटणी मी नंतर बनवणार आहे, त्यामुळे चटणीचा व्हिडिओ तुम्हाला जर पाहायचा असेल तर अगोदरच्या व्हिडिओमध्ये भरपूर आपण अपलोड केलेत, ते तुम्ही जाऊन पाहू शकता. खास करून आज मी इडलीसाठीच हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि इडली जी आहे ती आपली मस्त मऊ लुसलुशीत झालेली आहे, स्पॉन्जी झालेली आहे. तर तुम्हाला ही इडली कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत.